हाय फ्रेंड्स, प्रेरणा झुंबेट रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आता मार्केटमध्ये ना हिवाळ्यात असं गाजर भरपूर असे दिसतात. लाल भडक अशी गाजर असतात. तर आज आपण फ्रेश गाजरपासून गाजरचा हलवा कसा बनवायचा ते बघणार आहे आणि असा दाणेदार असा हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो. चला तर मग उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करू. तर इथं मी ना गाजर घेतलेले आहे. एकदम फ्रेश असे गाजर आहे आणि एकदम एकदम जून असे घेतलेले नाही, तसे मध्यमच घेतलेले आहे. जर तुम्ही जून घेतलात तर मधला भाग असा खूप कडू लागतो असा. त्यामुळे आपल्याला जास्त करून असे मीडियम घ्यायचे आहेत. जास्त पण असे आपल्याला मोठे घ्यायचे नाहीये आणि ते स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत. एकदा दोनदा आपण ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि वरची ही जी साल आहे ना त्याची आपण काढून घेणार आहोत आणि इथं सोप्या पद्धतीने आपण हा गाजरचा हलवा बनवणार आहे. घरच्या साहित्यामध्ये बनवणार आहे आणि इथं आपण कुठेच मिल्क पावडर किंवा खवा वापरलेला नाही. घरच्या साहित्यामध्येच आपण हे गाजरचा हलवा बनवणार आहे. तर सगळ्या गाजरची आपण ही अशी साल काढून घेणार आहोत. तर इथं ही वरची साल अशी काढून झालेली आहे आणि इथे मी हे 1 किलो घेतलेले आहेत गाजर आणि आता ते किसून घेणार आहोत आपण किसणीने व्यवस्थित असे. तुम्ही हे जर किसणीने किसायचं तुम्हाला वेळ नसेल, जास्त वेळ नसेल तुमच्याकडे, तर तुम्ही हे कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता. पण कुकरमध्ये केलेलं आणि असं हात किसणीने केलेलं त्याची टेस्ट वेगळीच येते. तर हे अशा प्रकारे आपल्याला हा किस करून घ्यायचा आहे. थोडं किसायला मेहनत आहे, पण गाजरचा हलवा इतका छान लागतो ना. तुम्ही कुकरमध्ये बनवलेला आणि हाताने असं किसणीने किसलेला ची टेस्ट बघू शकता, कशी वेगळीच लागते. कारण ही पद्धत पारंपरिक पद्धत आहे. जर तुमच्याकडे दुसरा ऑप्शन नसेल तर तुम्ही ते कुकरमध्ये वगैरे करू शकता असं शिजवून. तर इथं गाजर किसून झालेलं आहे. इथं मी 2 टेबलस्पून कढईमध्ये तूप घेतलेलं आहे आणि आपण हे आता ड्रायफ्रुट्स आहेत ना, ड्रायफ्रुटचे तुकडे, बदाम आणि काजूचे ते आता आपण रोस्ट करून घेणार आहोत. थोडासा ह्याच्यातला कच्चापणा असं ना निघून जाईल एवढं आपल्याला हे असे फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे हे झालेले आहेत फ्राय आणि आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊ. तुम्ही डायरेक्ट ह्याच्यामध्ये गाजर टाकलात तरी पण चालेल. आणि हे मी बाजूला काढून घेते. आता ह्याच्यामध्ये अजून आपण 1 टेबलस्पून तूप घालून घेणार आहोत आणि इथं जो किसून घेतलेला होता तो गाजर आपण ह्याच्यामध्ये घालून आता तुपामध्ये आपल्याला चांगलं असं शिजवून घ्यायचं आहे तो. 5 ते 6 मिनिटं आपण हा चांगला असा तुपामध्ये शिजवून घेणार आहे. वरती झाकण वगैरे ठेवायची काहीच गरज नाहीये. फक्त आपल्याला असं सतत असं हलवत राहायचंय आणि जसा तो तुपामध्ये शिजत राहील ना, तसं त्याचा कलर पूर्णपणे असा चेंज होतो. तर इथे 5 ते 6 मिनिटं आपल्याला हा चांगला असा शिजवून घ्यायचा तुपामध्ये आणि शिजून खूप असा कमी होतो तो जरा. तर इथे हा तुपामध्ये असा चांगला शिजवून घेतलेला आहे. बघा कलर तर किती छान आलेला आहे. बघू शकता. आता त्याच्यामध्ये आपण दूध घालून घेणार आहे. हे गरम केलेलं दूध आहे. गरम करून थोडंसं थंड केलेलं आहे दूध आणि हे 1 किलो गाजरला मी अर्धा लिटर दूध इथं वापरलेलं आहे आणि सायंसकटच मी दूध वापरलेलं आहे याच्यामध्ये. त्यामुळं गाजरच्या हलव्याला टेस्ट खूप छान येते. आता आपण दुधामध्ये हा चांगला 10 मिनिटाचा शिजू देणार आहोत. बरोबर मी इथं अर्धा लिटर एवढं दूध वापरलेलं आहे. आता दूध टाकल्यामुळे तुम्ही इथं बघू शकता कलर किती छान असा गाजरच्या हलव्याचा कलर थोडासा व्हाईट व्हाईट असा झालेला आहे कलर.
पण तो नंतर आपण साखर वगैरे टाकलं ना, की त्याच्यामध्ये तो कलर परत पहिल्यासारखाच कलर दिसायला सुरुवात होतो. तर आपल्याला दुधामध्ये चांगलं असं हे शिजवून घ्यायचं आहे. 10 मिनिटं तरी आपल्याला लागतात ते शिजवून घ्यायला. तर बघू शकता इथं दूध कसं आटायला लागलेलं आहे. हे दूध त्याच्यातलं आटेपर्यंत आपल्याला हे चांगलं असं हलवून घ्यायचं आहे. चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे हलवत राहायचंय. इथं झाकण वगैरे काही ठेवायची गरज नाहीये. आता इथं दूध पूर्णपणे असं थोडं आटलेलं आहे. आता त्यामध्ये आपण ही साखर घालून घेणार आहोत. तर मी 1 कप साखर घेतलेली आहे. म्हणजे इथे पाव किलो एवढी साखर आहे. आता कितपत गोड आवडतं तेवढे तुम्ही साखर घालून घ्यायची आहे. आता मी थोडी साखर ठेवलेली आहे त्याच्यातली. कारण गाजर ऑलरेडी गोड असतं. त्याच्यामध्ये आणखीन आपण साखर घातली की ते जास्त गोड होतं. त्यामुळे आपण थोडी बेतानेच साखर घालायची आहे. म्हणजे कितपत तुम्हाला गोड आवडतं तशी तुम्ही साखर यामध्ये घालून घ्यायची आहे. आणि 1 चमचा मी इलायची पावडर घालून घेतलेली आहे. आणि ते ड्रायफ्रूट जे रोस्ट करून घेतले होते, ते ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. आणि परत हे थोडं घट्ट होईपर्यंत आपल्याला हे असं हलवत राहायचंय. पूर्ण हा घट्ट होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं हलवत राहायचंय. तुम्ही थोडा वेळ थांबून सुद्धा हलवलं तरी पण चालेल. गॅस कमी ठेवून आपल्याला ह्या चांगला हा शिजवून घ्यायचा आहे. तर इथं आपला हा गाजरचा हलवा हा तयार झालेला आहे. आणि छान असा दाणेदार झालेला आहे. तो कुठेही चिकट असा झालेला नाहीये. तुम्ही जर हा कुकरमध्ये करायला गेलात ना, तर थोडा चिकट होतो. पण असं आपण बाहेर कढईमध्ये वगैरे केला तर छान असा दाणेदार असा आपला हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो. कुठेही असा चिकट वगैरे झालेला नाहीये. आता हा आपण एका बाउलमध्ये काढून घेऊ. तर बघू शकता कलर पण किती छान असा आलेला आहे. जसा ओरिजिनल कलर आहे ना, तसा त्याचा कलर आलेला आहे परत. खूप छान असा आपला हा गाजरचा हलवा बनवून तयार होतो. आणि असं आपल्याला कुठल्या असं बाहेरचं साहित्य वापरायची गरज नाही. घरच्या साहित्यामध्ये आपला हा बनवून तयार होतो. तुम्ही जर खवा वापरून हा गाजरचा हलवा बनवायचा असेल, तुम्ही खवा वापरून सुद्धा गाजरचा हलवा बनवू शकता. तोही छान लागतो. आणि इथं मी घरच्या साहित्यामध्येच बनवलेला आहे. एकदम सोपी पद्धत वापरलेली आहे. आणि वरती गार्निशिंगसाठी मी काजूचे गर घालून घेतलेले. दिसायला अप्रतिम दिसतं आणि टेस्टला तर खूपच छान लागतो. इथे आपण खवा वापरलेला नाही किंवा मिल्क पावडर वापरलेली नाही. एकदम घरच्या साहित्यामध्ये एकदम सोप्या पद्धतीने हे गाजरचा हलवा बनवलेला आहे. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच हाईप सुद्धा करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.